झालेला आहे। यानंतर त्यांनी पांडवांच्या जीवनात एक आनंदाचा प्रसंग येणार आहे। भगवान आपल्या गावाला निघून गेलेला आहे। सर्व त्यांनी द्वारिकावासी लोक भगवंताची वाट पाहत होते। अर्जुन भगवंताच्या बरोबर गेलेला आहे। द्वारकेतले लोक त्यांनी भगवंताचं स्वागत करू लागलेले आहेत। भगवंताच्या 16,108 पत्नी भगवंताची वाट पाहत आहेत। त्यांनी व्रत धारण केलं होतं पुरोषित भर्तकी नावाचं व्रत। ज्या स्त्रीचा पती दूरदेशाला गेलेला आहे तिने त्यांनी व्रतस्थ राहावं। काय व्रत असेल तर त्याला पुरोषित भर्तकी नावाचं व्रत म्हणावं। असं व्रत केलं होतं। म्हणजे तिनं गोडधोड करून खायचं नाही, चांगले चोंगले वस्त्र घालायचे नाहीत, तिनं त्यांनी आभूषण धारण करायचे नाहीत, तिनं कोणा समारंभात जायचं नाही। जिचा पती दूरदेशाला गेलेला आहे तिच्याकरिता चाललंय। जर व्रत धारण केलं तर अशा पद्धतीने ते व्रत करावं लागतं। पण भगवंताच्या पत्नी व्रतस्थ होत्या। देवाला पाहिल्यानंतर सर्वांनी आपलं व्रत अशा पद्धतीने सोडलेलं आहे। वयोवृद्धांना त्यांनी भगवंतांना नमस्कार केला। समवयस्कांना भगवान भेटले। अनेकांना भगवंतांना त्यांनी आशीर्वाद दिला। सर्वजण आनंद विभोरा। द्वारका नगरीमध्ये आनंदाचा उत्सव होऊ लागला। तिकडे भगवान निघून गेला खरा, तिकडे पांडवांच्या जीवनात एक आनंदाची लहर आहे। ती म्हणजे अशी की ज्या उत्तरेच्या गर्भावर ब्रह्मास्त्राचा प्रयोग झाला होता ती उत्तरा प्रसूत झाली आणि त्या उत्तरेला पुत्र रत्नाची प्राप्ती झाली। तिला मुलगा झाला, पण विलक्षण मुलगा जन्माला आला। मुलगा जन्माला आला खरा, पण तो त्यांनी जन्मल्याबरोबर मोठे मोठे डोळे करून सगळ्या लोकांकडे पाहू लागला। रडलाच नाही, रडत नव्हता, फक्त पाहत होता। काय पाहत होता? जणू माणसाची परीक्षा करतोय असं त्यांनी पाहत होता। तो सर्वांची परीक्षा करतोय म्हणूनच त्याचं नाव पडलं परीक्षित। परीक्षित म्हणण्याचं का कारण तेच आहे महाराज। माणसात देव पाहत होता, देवाला शोधत होता। काय शोधायचं होतं? मी आईच्या गर्भात असताना मला मारण्याकरिता कोणीतरी आलं होतं। कोणी मला मारताय म्हणून माझं संरक्षण करण्याकरिता जो 4 हात घेऊन आला होता, शंख चक्र गदा पद्म घेऊन माझ्या भोवती फिरत होता, तो या माणसांमध्ये कुठे आहे का त्याला शोधत होता। म्हणजे माणसात देवाला शोधण्याची वृत्ती, याचं नाव आहे परीक्षित। हाच खरा परीक्षित आहे। म्हणून भागवत कथा ऐकण्याकरिता परीक्षित व्हावं लागतं। परीक्षित झाल्याशिवाय भागवत कथा पचत नसते। म्हणून माणसात देव पाहायला शिकलं पाहिजे। हा जास्त महत्वाचा विचार आहे। भूदेवांनी त्यांनी महाराज त्याची जन्मपत्रिका पाहिली। फार श्रेष्ठ असणारा हा पुत्र जन्माला आलेला आहे। हा श्रीरामासारखा सत्य प्रतिज्ञा असेल, हा सिंहासारखा पराक्रमी होईल, हा पृथ्वीसारखा तितिक्षु असेल, हा शंकरासारखा दयाळू असेल, हा रंतिदेवासारखा उदार होईल, हा कर्णासारखा दानशूर होईल, हा ययातीसारखा धर्मनिष्ठ असेल, हा इक्ष्वाकुसारखा महामानव होईल, हा अर्जुनासारखा धनुर्धर होईल, हा कुबेरासारखा धनवान होईल। असे अनेक प्रकाराने त्याचं वर्णन करून सांगितलं। म्हणून त्यांनी असा परीक्षित जन्माला आला। या परीक्षिताला पाहून पांडवांना मोठं समाधान वाटलं। तो लहानचा मोठा अशा पद्धतीने होतोय। देवरात त्याचं नाव, त्याला देवानं त्यांनी सांभाळलेलं आहे। आईच्या गर्भात त्याला भगवंतानं त्यांनी सांभाळलं। असा असणारा हा परीक्षित त्यांनी जन्माला आला। पांडव आनंदी झाले। सर्वत्र दान धर्म अशा पद्धतीने करू लागले। थोड्या दिवसात त्यांनी महाराज विदुर काका त्या राज्यात आले। विदुर काका त्या राज्यामधले सदस्य आहेत, पण दासीपुत्र आहेत। मग दासीपुत्र असल्या कारणाने त्यांनी अवमान त्यांचा दुर्योधनाकडून त्यांनी घडला होता। मग तीर्थयात्रा करायला गेले होते। ते तीर्थयात्रा करून त्यांनी आले आणि धृतराष्ट्राला भेटण्याकरिता गेले। धृतराष्ट्र आणि गांधारी दोघे जण तिथे राहत होते। त्यांचे भाऊ आहेत विदुर काका धृतराष्ट्राचे। मग भेटल्यानंतर दोघांचा संवाद झाला। म्हणे कसे आहात? म्हणे काही चांगलं नाही, फार दुःखी आहोत। म्हणे काय झालं? 100 मुलं मारून टाकले आणि यांच्या घरी राहतो आहोत, पुतण्याच्या घरी त्यांनी राहतो आहोत। धर्मराज चांगला आहे, आमची सेवा करतो, आम्हाला खाऊ पिऊ घालण्याचं काम भीमाकडे असतं। तो भीम त्यांनी जेवणाचं ताट घेऊन येतो। स्वयंपाक करत होता ना, जेवणाचं ताट समोर ठेवतो। आमचे भाऊ सांगायचे बरे, भाऊ म्हणजे वैकुंठवासी पंढरनाथ महाराज देवकर, ते सांगायचे की ते घेऊन याचं ताट समोर ठेवलं की म्हणायचं खा, दुर्योधनाचं मांस आहे खा। गडवाभर पाणी आणून ठेवायचा आणि म्हणायचं प्या, दुःशासनाचं रक्त आहे प्या। अरे आई वडिलांना जर त्यांनी मुलाचं मांस आणि मुलाचं रक्त आहे प्या खा म्हटलं तर बरं वाटेल का? कसं खातो आहोत आणि कसं जगतो आहोत आमची आम्हालाच माहिती आहे। पण राहावं कसं? विदुर काकाने सांगितलं, तुम्हाला समजावून सांगत होतो थांबू नका, तुम्ही दुर्योधनाचं ऐकू नका, तुम्ही काहीतरी प्रतिक्रिया व्यक्त करा, याला थांबवा। तुम्ही दुर्योधनाच्या अधीन झाले होते, मोहासक्त झाले होते आणि म्हणून तुम्हाला दुःख भोगावं लागतं आहे, असं त्यांनी सांगायला लागले। मग आता एक काम करा, माझ्या बरोबर चला, मी वनामध्ये त्यांनी जातोय। म्हणून रात्रीतून त्यांनी महाराज त्यांना घेऊन गेले।
धृतराष्ट्र आणि गांधारीला आपल्या बरोबर त्यांनी घेऊन गेले आणि गेल्यानंतर सप्तश्रोत गंगेच्या काठावर पर्णकुटी तयार केली आणि तिथं भगवंताचं चिंतन करायचा उपदेश त्यांनी विदुर काकांनी धृतराष्ट्राला दिला. धृतराष्ट्र गांधारी भगवंताचं चिंतन करू लागले. धर्मराजाचा नियम होता की रोज त्यांनी नमस्कार करायला जायचं चुलत्याला. नमस्कार करण्याकरिता धर्मराज गेला, पण तिथे नव्हती. एकटा संजय बसलेला होता. संजयाला विचारलं, कुठे गेले महाराज? त्याने सांगितलं, मलाही माहित नाही कुठे निघून गेलेले आहेत. वाईट वाटलं धर्मराजाला. माझ्यामुळे त्यांनी काहीतरी अपराध माझ्याकडून घडला असेल म्हणून त्यांनी निघून गेले असतील. काय करू आता मी? इतक्यात नारदजी महाराज आले आणि नारदांनी धर्मराजाला समजून सांगितलं, धर्माचिंता करू नकोस. जरी ती इथून गेल्यासारखे वाटत असले तरी सुद्धा आजपासून 5व्या दिवशी सप्तश्रोत गंगेच्या काठावर पर्णकुटी करून भगवंताचं चिंतन करतायत. आजपासून 5व्या दिवशी वनाला वनवा लागणार आहे. त्या वनव्यामध्ये ती पर्णकुटी जळणार आहे. त्याच्यामध्ये त्यांनी ते दोघेही जळून भस्म होणार आहेत. पण भगवंताचं चिंतन करता करता मरणार आहेत. त्यांना सद्गती प्राप्त होणार आहे. त्याचं कारण धृतराष्ट्रानं श्रीमद भगवत गीता ऐकली होती पूर्ण. त्याला बोध अंतकरणात उतरला होता म्हणून त्याने सद्गती प्राप्त होणार आहे. चिंता करू नका. गीता ऐकणारे बरेच आहेत ना महाराज, त्याच्यात धृतराष्ट्र आहेच की, म्हणून त्याला सद्गती मिळणार आहे. हे ऐकल्यानंतर धर्मराजाला जरा बरं वाटलं आणि आता त्यांनी परीक्षित मोठा होऊ लागला. पांडवांच्या घरी अनेक यज्ञ झाले. राजसूय आदी करून यज्ञ त्यांनी घडले. भगवान आले. एक दिवशीची मोठी नवलाची गोष्ट आहे. देव घरी आला आणि आल्यानंतर या परीक्षितानं देवाच्या अंगावर झेपच टाकली. मला अरे म्हणे, कसं काय? याची ओळख नाही, परिचय नाही, कसं काय झेपावला? लोकांना काय माहिती, जुनीच ओळख आहे म्हणून पोटात असल्यापासूनची हाच आहे तो. त्याच्या लक्षात आला की ज्याला मी शोधत होतो सगळ्यांमध्ये तोच आहे हा. लगेच गायगायनं देवाच्या अंगावर झेप टाकली. असा परीक्षित आता मोठा झालेला आहे. पांडवांचं राज्य अतिशय आनंदात आहे. बराच कालावधी लोटलेला आहे. देव द्वारकेमध्ये राहतो आहे. देवानं सुद्धा अवतार कार्य त्यांनी पूर्ण केलेलं आहे. भगवंताला 125 वर्षाचं आयुष्य प्राप्त झालं. भगवान 11 वर्षापर्यंत त्यांनी महाराज वृंदावनात राहिला. 14 वर्षापर्यंत भगवान मथुरेत राहिला आणि 100 वर्ष भगवान द्वारकेत राहिला. असं 125 वर्षाचं आयुष्य भगवंताला प्राप्त झालं. पण एवढ्या 125 वर्षाच्या जीवनामध्ये भगवंतानं संपूर्ण पृथ्वीवर त्या पापाचा भार घालून टाकला. ते करण्याकरिताच आला होता. सगळ्या दुर्जनांचा निपात झालेला आहे. भगवंताचं कार्य पूर्ण झालेलं आहे आणि भगवान आता निजधामाला जाणार आहे. धर्मराजानं अर्जुनाला सांगायला सुरुवात केली, अर्जुना, ज्याच्या जीवावर आपण एवढ्या आनंदात जगतो आहोत तो जगाचा मालक आहे. आपण त्याला विसरून चालणार नाही. बराच कालावधी झाला देवाची आपली भेट नाही. जरा जाऊन तरी बघ काय चाललंय देवाचं. खुशाली तरी विचारून ये. म्हणून अर्जुन भगवंताला भेटण्याकरिता द्वारकेला गेला. भगवंतानं सगळं आटोपलं होतं आणि निजधामाला जाण्याची तयारी होती महाराज. हे अर्जुनाला कळालं की भगवान आता निजधामाला जाणार आहेत. अर्जुन व्याकुळ झाला. देवाला म्हणलं, देवा मलाही तुझ्या बरोबर यायचं. देव मला चालणार नाही. मग तुला अजून काही काम आहे, तुला थांबावं लागणार आहे. म्हणे काय करायचं? मी जाईल निजधामाला. मी गेल्यानंतर त्यांनी माझ्या जेवढ्या पत्नी अंतर्धान होतील तेवढ्या होतील, जेवढ्या शिल्लक राहतील त्या माझ्या सगळ्या पत्नींना घेऊन तू हस्तिनापुराला जा आणि माझ्यानंतर त्यांचा सांभाळ कर, असं अर्जुनाला त्यांनी सांगितलं. अर्जुन त्यांनी भगवंताच्या पत्नींना आपल्या बरोबर घेऊन त्यांनी निघाला. भगवंताच्या पत्नी आपल्या बरोबर घेतल्या निघालेला आहे. भगवान निजधामाला निघून गेलेला आहे. वाईट वाटलं अर्जुनाला, पण नाईलाज होता. भगवंताची तशी इच्छाच होती महाराज. रस्त्यानं चालता चालता अर्जुनावर त्यांनी काही चोरांनी आक्रमण केलं. मध्ये बऱ्याच कथा आहेत, पण आता त्या सोडूनच मला उद्या कृष्ण जन्म झाला पाहिजे. उद्या 5वा दिवस आहे आणि राहिलेले सगळे स्कंद मी आता सरळ सरळ सांगून कृष्ण जन्मापर्यंत जाणार आहे. माझ्या जागेवर कोणीही भागवत कथा सांगण्याकरिता येऊन बसला तरी त्याची अशीच अवस्था असेल ना. महत्वाचा विचार आहे. असो, रामकृष्ण बसा. म्हणून भगवान निजधामाला गेला. अर्जुनावर चोरांनी आक्रमण केलं आणि विशेष ऐकण्यासारखी गोष्ट आहे की सामान्य असणाऱ्या चोरांनी अर्जुनाला हरवलं. अर्जुन हरला आणि त्या सगळ्या भगवंताच्या पत्नींना चोर पडून घेऊन गेले. कसं काय झालं असेल? अर्जुन काय सामान्य नाही. तो संग्रामी हरू जिंकिला, निवांत कवचाचा ठाव फेडिला, पवाडा तुवा केला गंधर्वासी. एवढं सामर्थ्य अर्जुनाचं आहे. शंकराला सुद्धा त्यांनी टस्सल देणारा अर्जुन आहे आणि एवढा मोठा अर्जुन त्याला त्यांनी सामान्य चोरांनी हरवलं. का झालं असेल असं? त्याचं कारण आहे का? प्रत्येकाचा एक काळ असतो. समय 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 बलवान है, नहीं पुरुष बलवान. काबे अर्जुन लुटियो, वही धनुष्य वही बाण. तोच धनुष्य होता आणि तोच बाण होता. पण सामान्य चोरांनी अर्जुनाला लुटलं.
का बरं झालं असेल? त्याचं कारण अर्जुनाचं बळ म्हणजे परमात्मा. तो परमात्माच निजधामाला निघून गेला म्हणून अर्जुनाला त्यांनी महाराज हताश व्हावं लागलं. आणि अजून एक मुद्दा सांगतो, भगवंताच्या पत्नी त्यांनी चोरांनी पळून नेल्या नाहीत, भगवंताच्या पत्नी भगवंतानं स्वतःच नेल्या. चोरांचं रूप धारण करून आला. अर्जुनाला जगात दुसरा कोणी हरू शकत नाही. अर्जुन नर नारायणांपैकी एक आहे, पण अर्जुनाला कोणी हरू शकत नाही. अर्जुनाला जर कोणी हरू शकत असेल तर तो फक्त परमात्मा. म्हणून परमात्मा चोरांच्या रूपाने आला, अर्जुनाबरोबर युद्ध केलं, अर्जुनाला परास्त केलं आणि स्वतःच्या पत्नी स्वतःच घेऊन गेला. आणि का नेऊ नये त्यानं? महत्वाचा विचार सांगतो. लग्न केलं होतं, विवाह केला होता, त्यापेक्षा पाणी ग्रहण केलं होतं, संकल्पपूर्वक त्यांनी त्यांचा स्वीकार केला होता. महत्वाची गोष्ट. आम्ही पण भगवंताला पती मानतो. जगाचा मालक आहे, पती आहे. पती शब्दाचा अर्थ काय होतो माहिती आहे? पाती रक्षती लोकमिती पती. जो त्यांनी भरण पोषण करणार आहे, रक्षण करणार आहे, तो पती आहे. तो आमचा पती आहे. आम्ही अंतकरणापासून त्याला पती मानतो आहोत. आणि आमची भक्ती अशी सामान्य खरकटी आहे महाराज, अशी व्याभिचारी भक्ती आहे. कधी हे कधी ते असं आमचं त्यांनी भक्तीमध्ये पाहायला मिळतं. मी माझ्या वैयक्तिक जीवनाचं बोलतोय. माझं वैयक्तिक जीवन असं खरकट आहे, मी त्याला पती मानतोय. महत्वाचा विचार सांगताय. तरी पण काय सांगायचं लक्षपूर्वक आहे का? असं असून सुद्धा माझ्यासारख्या सामान्य जीवाला तळ हाताच्या फोडासारखा सांभाळतोय. फक्त मनोमन त्याला पती मानलंय तरी सुद्धा. अरे ज्यांचं खरोखर पाणी ग्रहण केलं त्यांना कसा सोडून देईल? त्यांना कसं सोडून देईल? म्हणून तर आला आणि आपल्या पत्नी स्वतःच घेऊन गेला. अर्जुन हताश झालेला आहे. 8 महिने झाले होते अर्जुनाला जाऊन. धर्मराजही विचारात पडले, अर्जुन अजून कसा येत नाही. अर्जुन आल्याचा निरोप धर्मराजाला कळाला. धर्मानं अर्जुनाला घरात यायची वाट पाहिली नाही, स्वतःच बाहेर आला. अर्जुन दारातच आहे. विचारायला सुरुवात केली, अर्जुना एवढा वेळ का लागला सांग? तू एवढा सुकून का गेलास सांग? अर्जुन रडायला लागला. हाताची घडी घातलेली आहे, जमिनीकडे पाहतोय, बायकांसारखी अंगठ्यानं माती उकरतोय जमिनीची. व्याकुळ झालेला आहे. अरे काय एवढा व्याकुळ झाला सांग ना? अनेक प्रश्न विचारले महाराज. अख्खा अध्यायच प्रश्नाचा आहे, तुम्ही भागवतात पाहून घ्या. का त्यांनी व्याकुळ झाला सांग? काही बोलत नाही. आणि मग त्यांनी महाराज गदगदून हलवला धर्मराजानं. अर्जुन अरे बोल ना काहीतरी. मग बोलला, वंचितो हम महाराज हरिणा बंधुरूपेना. दादा काय झालं नाही ते विचारा. अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक असणारा भगवान आपल्या सर्वांना सोडून निघून गेला. भगवान निजधामाला निघून गेला. हे शब्द ऐकल्याबरोबर त्यांनी हताश झाला धर्मराज. सर्व त्यांनी आरडाओरडा ऐकून जमा झाले. लोक चिडीचूप झाले. सर्वजण एकमेकाकडे पाहतायत. काय घडलं? भगवान निघून गेलेला आहे. आणि त्या शांत वातावरणामध्ये धाडकन जमिनीवर काहीतरी पडल्याचा आवाज झाला. काय पडलं म्हणून सर्वजण पाहू लागले. दरवाजाच्या आडून त्यांनी महाराज कुंती हे सगळं बोलणं ऐकत होते. आणि भगवान निजधामाला निघून गेले हे कुंतीनं ऐकलं. आणि ऐकता क्षणीच तिनं मनात विचार केला, आता जगण्यात काय तात्पर्य आहे? आता कशाकरिता जिवंत राहू? भगवान गेला हा निरोप ऐकल्याबरोबर त्यांनी कुंतीनं स्वतःचे प्राण सोडून दिले महाराज. पांडव फार व्याकुळ झाले. भगवान निघून गेला. आधार असणारी आई सुद्धा त्यांनी निघून गेली. भाग्यवान आहे महाराज कुंती. भगवंताच्या वियोगामध्ये जगणं तिनं कबूल केलं नाही. देव नाही, मला जगायचं नाही. 2 पात्र आहेत. भागवतामधलं एक पात्र आहे कुंती आणि रामायणामधलं पात्र आहे दशरथ महाराज. दशरथ महाराज, दशरथाला त्यांनी महाराज रामाचा वियोग सहन झाला नाही. राम राम कही राम, राम कही राम, राम कही राम. 6 वेळेला राम नामाचा उच्चार करून दशरथानं प्राण सोडून दिले. रामाच्या वियोगात जगणं पसंत केलं नाही. तसं कुंतीनं सुद्धा भगवंताच्या वियोगात जगणं पसंत केलं नाही. स्वतःचं शरीर सोडून दिलं. पांडव व्याकुळ झाले. आता काय करावं? परीक्षित मोठा झाला होता. आता आपलं राज्य परीक्षिताच्या ताब्यात देऊन टाकावं असा विचार त्यांनी पांडवांनी केला. आणि परीक्षिताचा राज्याभिषेक केला. त्याचा विवाह करून दिला. उत्तर राज्याची कन्या इरावती. इरावती बरोबर परीक्षिताचा विवाह झाला. धर्ममय जीवन जगणारा परीक्षित आहे, तो राजा झालेला आहे. त्याचं राज्य त्यांनी डोळ्यानं पांडवांनी पाहिलं. आणि त्यांनी हिमालयाच्या दिशेनं स्वर्गारोहण करण्याकरिता निघाले. 5ही पांडव आहेत. द्रौपदी त्यांच्या बरोबर आहे. एक एक करून त्यांनी पांडवांना थांबावं लागलं. एकटा धर्मराज त्यांनी गेला महाराज स्वर्गामध्ये. त्याची परीक्षा झाली. यमधर्म स्वतः कुत्र्याचं रूप धारण करून आला. मलाही बरोबर घे म्हणला. कुत्रा त्यांनी बरोबर नेता येत नाही. तिथं दरवाजात अडवलं. म्हणजे कुत्र्याला जर आत घेणार असले तरच आत मी येणार आहे, नाही तर मी इथून मागे जातो. अरे
त्याच्या परीक्षेत उत्तीर्ण झाला आणि मग त्याने महाराज, तो कुत्रा नव्हता, यमधर्म स्वतःच होता, उत्तीर्ण झाला. पण आतमध्ये जाता जाता एक अंगठा गळून पडला. का बरं अंगठा गळून पडला? नरोवा कुंजरोवा म्हणला होता म्हणून. हत्ती मारला गेला की तुमचा मुलगा मारला गेला हे मला माहित नाही, खोटं बोलला होता म्हणून. एक खोटं बोलला तर एक अंगठा गळाला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? आपलं काय काय स्वर्गाला जाईल याची कल्पना करावी माणसानं. एकदाच खोटं बोलला जीवनामध्ये, ते पण खोटं बोलला नाही, देवानं सांगितलं होतं असं म्हण, नाही तर मरशील. म्हणून त्यांनी म्हणावं लागलं. खोटं सुद्धा नव्हतं महाराज, जे डोळ्यानं पाहिलं ते सांगत जावं ना. धर्मराजानं काय पाहिलं नव्हतं कोण मारलं गेलं ते, फक्त ऐकलंच होतं. अश्वत्थामा मारला गेला म्हणून, हत्ती मारला गेला हे माहित होतं, हे ऐकलंच होतं, फक्त प्रत्यक्ष पाहिलं नव्हतं. त्याचं खोटंही नव्हतं, पण ते बोलावं लागलं म्हणून अंगठा गळून पडला. धर्मराजाला स्वर्गात जाता आलं. बाकीचे पांडव या देहानं स्वर्गात जाऊ शकले नाही. यांचं हे पार्थिव शरीर इथंच पडलं आणि दिव्य रूपानं ते धर्मराजाच्या पर्यंत जाऊन पोहोचले. असं बरंचसं त्यांनी वर्णन आहे, ते इथं सांगण्याचं तात्पर्य आहे. पांडवांना सद्गती प्राप्त झालेली आहे. परीक्षित राजा झाला. या परीक्षितानं कृपाचार्यांना आचार्य बनून आणि अनेक प्रकारचे यज्ञ केले महाराज. अश्वमेध यज्ञ केला. अश्वमेध यज्ञ म्हणजे काय? अश्व म्हणजे काय माहिती आहे? राष्ट्र. आणि मेध म्हणजे उन्नती. राष्ट्राची उन्नती होण्याकरिता केले जाणारे यज्ञ, त्याला अश्वमेध यज्ञ म्हणावं. असा अश्वमेध यज्ञ त्यांनी केला. राष्ट्राची उन्नती 4 प्रकाराने त्यांनी होते. सामाजिक उन्नती, सांस्कृतिक उन्नती, आर्थिक उन्नती आणि धार्मिक उन्नती. 4 प्रकारची उन्नती असते. आपल्या धर्मामध्ये स्वस्तिक पाहिलं जातं ना, स्वस्तिक. या स्वस्तिकाला 4 टोकं असतात. हे 4 टोकं काय आहेत? ते सोयीचे असे फिरत असतात. का फिरतात ते? 4 प्रकारची उन्नती होण्याकरिता स्वस्तिक आपल्या घरामध्ये असलंच पाहिजे मला. कुठेतरी भिंतीवर स्वस्तिक लावून ठेवावं. 4 प्रकारची उन्नती होत असते. म्हणून यज्ञ अशा पद्धतीने करायला सुरुवात केली. धर्मात्मा असणारा राजा आहे, धर्म कार्य करतो आहे, सर्व प्रजेचं पुत्रवत पालन करतो आहे, असा असणारा राजा. त्याला त्यांनी मुलं आहेत महाराज 4. जन्मेजय आदी करून त्यांची नाव आहे. धर्मात्मा राजा एक दिवशी त्यांनी महाराज वनामध्ये विचरण करत असताना ते एक विलक्षण असणारा प्रसंग पाहायला मिळाला. काय प्रसंग होता? एक काळाकुट्ट कभिन्न असणारा मनुष्य होता आणि तो त्यांनी एका बैलाला मारत होता. त्या बैलाचे 3 पाय त्यानं तोडून टाकले होते, एकच पाय शिल्लक ठेवला होता. त्या बैलाच्या शेजारी एक गाय बसलेली आहे आणि ती गाय त्या बैलाचं दुःख पाहून रडते आहे. असं त्यांनी राजा परीक्षिताला पाहायला मिळालं. अरे कोण असेल हा? का मारतोय बैलाला? का त्रास देतोय गोमातेला? म्हणून गायगायला समोर गेला आणि जाऊन त्यांनी महाराज त्याला ललकारलं. कोण आहेस तू? माझ्याशी युद्ध कर. दोघांचं युद्ध झालं आणि युद्धामध्ये त्यांनी महाराज तो परास्त झाला. काळा कभिन्न असणारा पुरुष त्याला मारणार इतक्यात शरण आला. मारू नका, मारू नका. कोण आहेस तू? सांगितलं माझं नाव आहे कली. यदा भगवान मुकुंदो क्षाम त्यक्त्वा सपदम गतः तद्दिनात कलिरायात सर्व साधन बाधक. ज्या दिवशी भगवान श्रीकृष्ण परमात्माने जो धामाला गेला त्याच दिवशी मी आलो. मी सामान्य नाही, हे माझं युग आहे. द्वापार युग संपलेला आहे, कलियुगाला सुरुवात झालेली आहे, माझ्या युगाला सुरुवात झालेली आहे. मी माझ्या इच्छेनं आलो नाही, भगवंताच्या सत्तेनं भगवंताच्या इच्छेनं आलेलो आहे. मी सामान्य नाही, भगवंताचा भक्त आहे, मी वैष्णव आहे. कली हा वैष्णव आहे महाराज. कली विष्णू भक्ती करणार आहे. त्याला काम दिलेलं आहे देवानं, म्हणून तो त्याचं काम करतोय. हा खेळ आहे देवाचा सगळा. हा खेळही कळावा महाराज, महत्वाची गोष्ट आहे. म्हणून त्यांनी देव खेळतो आहे. कलीनं असं सांगायला सुरुवात केली. म्हणे मग काही असशील माझ्या राज्यात थांबायचं नाही, निघून जा. ते म्हणले जाऊ कुठे? तुम्ही अख्ख्या पृथ्वीचे राजे आहात. सार्वभौम तुमचं राज्य, एक छत्री राज्य आहे. तुमचं राज्य सोडून जायचं म्हणजे मी जायचं कुठे सांगा? म्हणे मग जर कुठे जाता येत नसेल तर ठराविक स्थानांवरती राहा. मग कोणत्या स्थानावर राहायला जागा दिली? त्याला 4 स्थानं दिले राहण्याकरता. द्युतपान श्रिय सुना यत्र धर्मा चतुर्विधा. 4 गोष्टी सांगितल्या. द्युत म्हणजे त्यांनी जुगार, पान म्हणजे मद्यपान, श्री म्हणजे श्री संग म्हणजे व्याभिचार, सुना म्हणजे हिंसा. 4 ठिकाणी कली राहतो. अजून एक ठिकाण त्यानं मागून घेतलं. 4 याच्या मनानं त्याला दिलेले आहेत. जिथं जिथं हिंसा आहे तिथं तिथं कली आहे. जिथं जिथं जुगार खेळली जाते तिथं तिथं कली आहे महाराज. महत्वाची गोष्ट आहे. जिथं जिथं त्यांनी व्याभिचार केला जातो तिथं तिथं कली आहे. जिथं जिथं मद्यपान केलं जातं तिथं तिथं कली आहे. 4 ठिकाणी कलीला राहण्याकरता गेले. याच्यात मला बराचसा विस्तार करता येतो, पण तुमच्या लक्षात ठेवा हे 4 ठिकाणं कली राहतो. चुकून सुद्धा जुगार खेळू नये. द्युतंच मद्यंच पिशतंच वेश्या पापर्धि चौर्यम परदार सेवा
येतानी सप्त व्यसनानी लोके घोराती घोरम नरके नयंती. नरकात जाण्याची ही साधन आहे. दारू पिणं म्हणजे महापाप आहे. ब्रह्महत्या सुरापानम स्तेयम गुरुअंगनंग महा महंती पातकान्याहू संसर्गश्चापि ते सह. 5 महापाप आहेत, त्याच्यामध्ये दारू पिणं हे महापाप आहे. म्हणून त्यांनी दारू पिऊ नये, नरकात जावं लागतं. आता हे पिणाऱ्या लोकांना काय कळत नाही का महाराज? पण त्यांना हे नरक फिरक कळत नाही. तुमचं धर्मन पापन पुण्य हे त्यांना आपूच्या गोळ्या वाटतात. त्याच्यामुळे ते पाप पुण्य मानत नाही. हे नरकात गेल्यानंतरच कळेल कसा त्रास असतो ते. म्हणून त्यांनी द्यूतांचे मद्यांचे पिशितांचे वेश्या. द्यूत खेळणं पाप आहे, मद्य पिणं पाप आहे, पिशित म्हणजे मांस खाणं पाप आहे. मांस खाणं पाप आहे महाराज. अरे दुसऱ्याचं लेकरू डोळ्यासमोर कापून खाताना लाज वाटत नाही मनाला? एवढं सुद्धा अंतकरणाला व्यथित होत नाही? मांस खातो आहोत, अरे आपण माणसं आहोत. मांस खाणं माणसाचा धर्म नाही. अरे मांस खाणं पशुचा धर्म आहे. ज्याचे जन्मताना डोळे बंद असतात, जे जिभीनं पाणी पितात, ज्याला सुळे दात असतात, ते त्यांनी मांस खातात. आपण माणसं आहोत. आपण मांस खाणं आपला धर्म नाही. लोक मांस खातात. हे मांस खाणं महापाप आहे. असू द्या, माझं सांगायचं काम आहे. ऐकणारे किती ऐकत असतील मला माहित नाही. जे ऐकतील ते ऐकतील, जे नाही ऐकतील त्यांचं काय होईल प्रभू इच्छा. सुनो बाबा. पण निचरा होताना फार त्रास होतो. म्हणून निचरा त्यांनी होतच असतो, हे पण लक्षात ठेवा. पाप केल्यानंतर मानगुटावर बसून भोगायला लावतंय, हे लक्षात ठेवा. पण पाप करताना त्यांनी सावधान, माणसानं भित्र असावं. वक्ते बाबांचं कीर्तन एकदा गडावर ठेवलं, बाळनाथ गडावर. ते आले कीर्तनाला आणि कीर्तनात म्हणले माणसानं भित्र असावं. अरे म्हणलं कशा करता भ्यावं माणसानं? कीर्तनात कसं मध्ये बोलावं? कीर्तनात बोलू नये. कीर्तनात जर बडबड केली तर बेंडकोळी व्हावी लागते म्हणतात. म्हणून कीर्तनात बडबड करत जाऊ नये, मध्ये बोलायचं नाही. मग काय करायचं? म्हणून कीर्तन झाल्यावर बाबांना विचारलं, म्हणलं बाबा भित्र असावं म्हणतात, कशाला भ्यावं? वाघाला भ्यावं का? चोरांना भ्यावं? कशाला भ्यावं? काळाला भ्यावं? म्हणले कोणालाच भ्यायचं नाही. मग भ्यायचं कोणाला? ते म्हणले जर भ्यायचं असेल तर फक्त पापाला भ्यायचं. कारण पापासारखं भयंकर जगात दुसरं काहीच नाही. पाप केलं की मानगुटावर बसून भोगायला येतं, दुःख भोगायला लावतं. म्हणून माणसाच्या जीवनात जे दुःख येतं, एकमेव कारण फक्त पाप आहे महाराज. पापाचं फल आहे दुःख आणि पुण्याचं फल आहे सुख. पण आपल्या जीवनात जे सुख दुःख प्राप्त होतं हे पाप पुण्याची फल आहेत. महत्वाचा विचार आहे. असो, म्हणून त्यांनी हे टाळलं पाहिजे. 4 जागा राहण्याकरिता त्याला दिल्या. कलीला त्याला समाधान वाटलं नाही. व्याभिचार करणं हे सुद्धा पाप आहे. म्हणून त्यांनी स्त्री सुना म्हणजे त्यांनी हिंसा, त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी महाराज कली वास्तव्य करतो. कली म्हणला 4च दिले, अजून एखादं ठिकाण राहण्याकरिता द्या ना. मग 5वं ठिकाण राहण्याकरिता दिलं सोनं सुवर्ण. सोन्यात कली राहतो म्हणून सोनेवाले सोना नाही, सोन्यात कली वास्तव्य करतो. तुम्हाला सोन्यात कली राहतो कसं काय? भगवान स्वतःच्या विभूती ज्या वेळेला सांगतो त्या विभूती योग सांगत असताना धातू नामस्मी कांचनम, कांचन म्हणतोय. कांचन म्हणजे सोनं, धातूमध्ये मी कांचन म्हणजे सोनं आहे. देव म्हणतो मी सोन्यामध्ये राहतो. मग आता तुम्हीच सांगा. उद्धवाला भगवान सांगत होते ना, त्यावेळेला त्यांनी सांगितलं धातू नामस्मी कांचन. भागवतच म्हणतं त्यांनी सोन्यामध्ये देव राहतो आणि भागवतातच सांगितलं सोन्यात कली राहतो. मग कसं काय तर्क लावायचं आमच्या सारख्यांनी? जरा उलगडून सांगा. बघा साहेब, जे सोनं घाम गाळून कष्ट करून मिळवलेलं असतं त्याच्यामध्ये देव राहतो. आणि जे सोनं लुबाडून हिसकावून हुंड्यात मिळवलेलं असतं त्याच्यात कली राहतो. म्हणून त्यांनी लुबाडून आणलेलं सोनं, हिसकावून आणलेलं, चोरून आणलेलं जे सोनं आहे त्याच्यात कली राहत असतो. आणि आवर्जून अंडरलाईन करण्यासारखा शब्द वापरला, हुंड्यात आणलेलं सोनं त्याच्यात कली राहतो. हुंड्याचा फार छंद असतो लोकांना. हुंडा त्यांनी घेणारा जेवढा गुन्हेगार आहे ना, तेवढा देणारा सुद्धा गुन्हेगार आहे. तुम्ही देता म्हणून घेतात लोक, हा महत्वाचा विचार आहे. जर दिलंच नाही तर कसे काय घेतील? म्हणून त्यांनी ते हुंड्यात आलेलं सोनं आहे ना, ते जास्त काळ राहत नाही, ते निघून जातं. पण एकटं जात नाही, आपल्या सोन्याला घेऊन जातं. आपला सोन्या सुद्धा जातो महाराज त्या सोन्याच्या मागे. कळतं ना तुम्हाला मी काय सांगतो? जर जास्त तोळे आले असतील तर ती धुणं धुत नाही आणि भांडे घाशीत नाही. ती म्हणते धुणं भांडे करायला आले नाही, सोनं घेऊन आले. धुण्याला आणि भांड्याला हात लावणार नाही. घरोघर आहे महाराज. आता ते प्रपंच कशाला मी सांगू तुमच्या समोर? इथं काही सगळे थोडेच संन्याशी आहेत. कुठेतरी कोपऱ्यात एखादा संन्याशी असेल. प्रपंचातल्या लोकांना हे माहित नाही का? सगळ्या गोष्टी त्यांनी माहित आहेत. असू द्या. म्हणून त्यांनी हुंड्यातलं सोनं सुद्धा भयंकर आहे, त्याच्यात कली राहतो.
म्हणून 5 ठिकाणं कलीला राहायला मिळाले. ज्या बैलाचे 3 पाय तोडले होते, बैल सामान्य नाही, धर्म आहे. धर्माचे 3 पाय त्यांनी तोडलेले आहेत. 3 पाय तोडून टाकले. त्याला 4 पाय आहेत. तपशौच दया सत्यम इतिपादा कृतो कृते कृत. 4 प्रकारचे पाय आहेत. तप, शौच, दया आणि सत्य हे धर्माचे 4 पाय आहेत. त्याच्यातले 3 पाय तुटले. एकच सत्य नावाचा पाय शिल्लक आहे. पण सत्य शिल्लक आहे. सत्याला कोणी तोडू शकत नाही, सत्याला कोणी घालू शकत नाही. सत्य म्हणजे परमात्मा. म्हणून त्यांनी धर्म आहे त्याचे 3 पाय त्याला प्राप्त झालेले आहेत. परीक्षिती राजामुळं. रडणारी गाय सामान्य नाही, ती पृथ्वी आहे. पृथ्वीला वेदना होत आहेत. पण पृथ्वीला समाधान प्राप्त झालं. जोपर्यंत राजा परीक्षिती राज्य करतो आहे तोपर्यंत कलीचं काहीच चाललं नाही महाराज. कलीचा जोरच चालला नाही. कलियुग येऊन काही उपयोग राहिला नाही. त्याला त्यांनी शांतच राहावं लागलं. असा असणारा हा कली आहे. सर्वत्र त्यांनी सुंदर असणारं राज्य राजा परीक्षिताचा आहे. असा असणारा हा राजा. एक दिवशीचा प्रसंग आहे महाराज. वनामध्ये त्यांनी मृगया करण्याच्या उद्देशाने गेला आणि मृगया करायला गेलेला असताना फार दमला, थकला आणि थकून त्यांनी अशा पद्धतीने तहान लागली होती. कौशिक नावाची नदी आहे. त्या कौशिक नदीच्या काठावर फिरत होता. पण सार्वभौम राजा आहे. पाणी दिसत होतं पण पाणी पिता येत नव्हतं. जो चक्रवर्ती सम्राट आहे त्याला नदीचं वाहणारं पाणी पिऊ नये असा नियम होता. मग कुठेतरी आश्रम पाहावा, आश्रमात जाऊन पाणी प्यावं म्हणून इकडे इकडे पाहू लागला. शमीक ऋषींचा आश्रम होता. त्या आश्रमामध्ये त्यांनी महाराज त्यानं डोकावून पाहिलं पाणी मिळेल का म्हणून. शमीक ऋषी ध्यानस्थ बसले होते. त्यांना पाहिल्यानंतर त्यांनी अतिशय शालीनतेनं त्यांनी राजा म्हणू लागला, महाराज मी राजा परीक्षित, मला फार तहान लागली हो, थोडं पाणी प्यायला मिळेल का. पण त्यांची समाधी लागली होती. त्याला त्यांनी ओ दिली नाही. दुसऱ्यांदा थोडं उंच आवाजात म्हणलं, ओ महाराज मी राजा परीक्षित, मला तहान लागली, थोडं पाणी मिळेल का. तरी महाराज जागे झाले नाही. तिसऱ्यांदा आणखी मोठे, ओ महाराज, तरी शमीक ऋषी जागे होत नाहीत. मग याच्या मनात उलटे चक्र फिरू लागले. तुम्हाला खरंच जर समाधी लागली असती तर एवढ्या मोठ्याने बोलल्यावर जाग आली असती. ज्या अर्थी मी एवढ्या मोठ्याने बोलतोय तरी जाग येत नाही त्या अर्थी हा समाधीचं नाटक करतोय. माझ्या राज्यात राहतो, नाटक करतो. मी राजा आहे, याच्या घरी आलेलो आहे, पाणी मागतोय प्यायला आणि माझ्याकडे बघत सुद्धा नाही. मग काय केलं पाहिजे. दंड दिला पाहिजे म्हणे. इकडे इकडे पाहायला सुरुवात केली. एक मेलेला साप दिसला महाराज. साप मेलेला नव्हताच, जिवंतच होता. पण मेल्याचं नाटक करीत होता. तक्षक होता. कारण पांडवांनी खांडवण दिलं होतं ना अग्नीला खायला. त्यावेळेला सर्पांच्या बऱ्याच जाती जळून गेल्या होत्या. पण हा तक्षक त्यांनी काठ धरून होता. म्हणला पांडवांचा बदला घेईन. पण पांडव गेले निघून स्वर्गाला. मग कोणाचा बदला घ्यायचा. पांडवांचा नातू आहे त्याचा बदला घेतला पाहिजे. म्हणून तर त्यांनी महाराज परीक्षितीच्या समोर अशा पद्धतीने तो आला आणि मेल्याचं नाटक करून पडला. राजानं सुद्धा तर्कसातून बाण काढला आणि त्या बाणाच्या टोकावर मेलेला सर्प घेऊन शमीक ऋषींच्या गळ्यात गेला. राजा तिथून निघून गेला. राजाची पण धर्मनीती जर पाहिली तर राजाची काय चूक नाही. आपल्या घरी जर एखादा पाहुणा आला तर त्याचा आदरातिथ्य करावं. त्याला घरामध्ये न्यावं, बसायला आसन द्यावं. हे जर काहीच करता आलं नाही तर निदान त्यांनी त्याच्याशी 2 शब्द प्रेमाचे बोलावेत तरी बिगर बोलता त्याला जाऊ देऊ नये. विन्मुख झाले अतिथी घेऊन जाय पुण्य संपत्ती. पण त्याला तसं जाऊ द्यायचं नाही. घरी जर कोणी मनुष्य आला तर त्याला प्रेम तर निदान दिलं पाहिजे. राजा त्यांनी व्याकुळ होऊन निघून गेला. शमीक ऋषींचा असणारा मुलगा शृंगी मित्रांबरोबर त्यांनी होता. धावत त्यांनी तिथे आला. त्यानं पाहिलं माझे वडील ध्यानस्थ बसले, समाधी लागलेले आहे, त्यांच्या गळ्यात मेलेला साप कोणीतरी घातलेला आहे. काहीच विचार न करता रागावून त्यांनी महाराज त्यांना शाप देऊन टाकला. हातात त्यांनी कमंडलूतलं पाणी घेतलं आणि शाप देऊन टाकले. तिलंघित मर्यादा तक्षक सप्तमे हनी दंशस्ति स्म कुलांगारम चोदितो मे तदग्रहम. ज्याने कोणी माझ्या वडिलांच्या गळ्यामध्ये हा मृत सर्प घातला असेल आजपासून 7व्या दिवशी त्याला तक्षक नावाचा सर्प दंश करील, त्याचा मृत्यू होईल. महाराजांची समाधी उत्थान झालेली आहे. बाकीच्या सगळ्या शिष्यांनी सांगितलं, गुरु महाराज आज आपल्या आश्रमात कोणीतरी आलं होतं, असा असा प्रसंग घडला, शृंगीने त्याला शाप दिलेला आहे. शमीक ऋषींनी अंतर्ज्ञानानं पाहिलं कोण आला असेल. मग कळाला अरे तो राजा परीक्षित होता. अरे 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 शृंगीला असं वाटलं माझं कौतुक करतील, मी शाप दिला म्हणून. कौतुक नाही केलं म्हणे मूर्खा. अरे शाप दिलास कोणाला. धर्मात्मा असणारा राजा आहे, त्याच्या जीवावर आपण या जंगलामध्ये बिनधास्त राहतो आहोत. तो आहे म्हणून आपण त्यांनी जगतो आहोत. त्यालाच मरण्याचा शाप दिला. आता तुझा शाप खोटा होणार नाही. तपस्वी ब्राह्मण आहे. ब्राह्मणाच्या मुखातले शब्द त्यांनी महाराज खोटे होणार नाहीत. तुझा शाप खरा होईल. राजाला निरोप दिला पाहिजे.
मग काय करावं, कोणीतरी गेलं पाहिजे. गौरांग नावाच्या शिष्याला बोलावलं, सांगितलं जा अजून दूर गेला नसेल त्याला जाऊन सांग तुला सर्पदंश होणार आहे. घाईघाईनं त्यागनी महाराज गौरांग निघाला. परीक्षित त्यागनी फार दूर गेला नव्हता, परीक्षित गड नावाचं ठिकाण आहे तिथे जाऊन थांबला होता. तो जाऊन पोहोचला, त्यानं मस्तकावरचा मुकुट काढून त्यागनी ठेवला आणि त्यालाच बुद्धी त्यागनी पालटली. महाराज अरे अरे मी काय करून आलो, ब्राह्मणाच्या गळ्यात त्यागनी मेलेला साप घालून आलो. का घडलं असेल, त्याच्या डोक्यावरचा जो मुकुट होता ना तो सोन्याचा होता आणि फक्त सोन्याचा नव्हता, हिसकून आणलेला होता जरासंधाचा. जरासंध एवढ्या वाईट विचाराचा होता महाराज, त्याचे सगळे विचार त्या मुकुटात बसले होते. पण मस्तकावर मुकुट धारण केला. अजूनही आपल्या वारकरी संप्रदायात एक पद्धत आहे, एखादा कीर्तनकार जर नवीन तयार होणार असेल तर त्याला त्याच्या गुरुजींनी कीर्तन करण्याकरिता फेटा द्यावा लागतो. पण गुरूंकडून फेटा प्रसाद रूपानं प्राप्त झाला की मग कीर्तन त्यांनी सहज करता येतं. महत्वाची गोष्ट आहे, त्याच्यात काही शक्ती दडलेली आहे. तसं सोनं आहे, सोन्याचा मुकुट आहे आणि हिसकून आणलेला आहे, त्याच्यात कली राहतो. मग कलीनं परीक्षितीच्या बुद्धीत त्यांनी पदार्पण केलं आणि बुद्धी फिरून टाकली. गौरांग आला, त्याने नमस्कार केला, सांगितलं महाराज मी शमीक ऋषींचा शिष्य आहे, तुम्ही आमच्या आश्रमात आले होते आणि आमच्या महाराजांच्या गळ्यामध्ये तुम्ही मृत सर्प घातल्यामुळं गुरुपुत्रानं तुम्हाला शाप दिलेला आहे. आजपासून 7व्या दिवशी तक्षक नावाचा सर्प तुम्हाला दंश करणार आहे, तुमचा मृत्यू होणार आहे. असं म्हटल्यावर परीक्षित रडू लागला. तो रडतोय हे पाहून गौरांगाला असं वाटलं याला मरायची भीती वाटते. महाराज मरायची भीती वाटते काय? नाही रे गौरांगा, मला मरण्याची भीती वाटत नाही. मग का रडत आहात? सांगितलं तुझ्या गुरुपुत्रानं मला शाप देणं योग्य आहे, पण 7 दिवस जिवंत राहण्याचा अवधी जो मला दिलेला आहे तो योग्य नाही. मी 7 दिवस जिवंत राहण्याच्या योग्यतेचा नाही, मी ब्राह्मणाचा अपराध केलेला आहे. त्यानं असा शाप द्यायला होता, त्याच क्षणाला तक्षक नावाचा सर्पदंश करून त्याचा मृत्यू होईल. मला हे 7 दिवसाचं जीवन का दिलं असेल? मोठं मन आहे महाराज राजाचं. गौरांग निघून गेला. राजानं लगेच निर्णय केला, त्याच्या पत्नीला बोलवलं इरावतीला, मुलाला बोलवलं जन्मेजयाला. आपलं राज्य त्या मुला आणि पत्नीच्या ताब्यात देऊन टाकलं. वल्कल वस्त्र परिधान केले. भगवती गंगेच्या काठावर राजा त्याने जाऊन बसला आणि भगवंताला हाका मारू लागला, देवा माझा मृत्यू जवळ आलेला आहे, काय करावं मला कळत नाही, काय साधना करू मला समजत नाही. मला या त्याने संकटातून कोण आता वाचवणार आहे? आईच्या गर्भात असताना ज्या वेळेला मृत्यू संकट माझ्यावर आलं त्यावेळेला तूच मला सांभाळण्याकरिता आला होतास. आता तुझ्याशिवाय त्याने मला कोणी सोडू शकत नाही. आर्त स्वरानं भगवंताला हाका मारू लागला. महाराज डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी नावरे. डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी नावरे. डोले माझी पाण्यावरी नावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी नावरे. डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी नावरे. पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी नावरे, पंढरीच्या पांडुरंगा पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी नावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी नावरे. डगमग डोले माझी पाण्यावरी नावरे, पंढरीच्या पांडुरंगा बिगी बिगी नावरे. पांडुरंग 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 पांडुरंग
कन्हैया, हे मुरलीधर धाव, तुझ्याशिवाय मला सोडवण्याकरिता दुसरा कोणी येऊ शकत नाही. आता मात्र भगवंताला करुणा आली महाराज. परीक्षिताची आर्त हाक भगवंतापर्यंत पोहोचली. गंगेच्या काठावर जाऊन बसला होता आणि सर्वस्व भगवंताच्या चरणी समर्पित करून भगवंताला हाका मारत होता. म्हणून त्यागनी महाराज भगवंताला करुणा आली आणि भगवान स्वतः संतांच्या रूपाने प्रगट झाला. अनेक ऋषीमुनी आले. परीक्षितानं आपलं म्हणणं त्यांच्या समोर सांगितलं. महाराज, मला मरायचं 7 दिवसात, काहीतरी लवकरात लवकर मरणाऱ्या माणसाच्या मुक्तीचा काही उपाय मला सांगा. कोणी म्हणलं यज्ञ कर, याग कर, तप कर. 7 दिवसात होण्यासारखं काहीच सांगितलं नाही. कसा धरून जाऊ असा प्रश्न त्यांनी मनात आहे. मग भगवंतानं करुणा केली आणि शांत शीतल असणारा वारा येऊ लागला. आला शीतल शांतीचा वारा. त्याने सुख झाले या शरीरा, पिटला पातकांचा थारा. अशी अवस्था झाली. कुठून शांत शीतल वारा येतोय पाहिलं. पाहतात तर काय, समोरून त्यागनी महाराज दिव्य महापुरुष येत आहेत आणि ते आहेत श्री शुकदेवजी महाराज. शुकदेवांचं आगमन झालं. तत्रा भवत भगवान व्यासपुत्रो यदृश्या गामटमानो अनपेक्षरा अलक्षलिंगो निजलाभतुष्टो व्रतस्य बालैर अवधूत वेश. 16 वर्षाची मूर्ती आहे. अवधूत वेशात आलेली आहेत. दिव्य असणार रूप शुकाचार्यांचं आहे. शुकाचार्य म्हणजे भक्ती, ज्ञान आणि वैराग्याचा संगम आहे. भागवतामध्ये 3 सारखेच आहेत महाराज. एक भगवान श्रीकृष्ण परमात्मा, दुसरी उद्धवजी आणि तिसरी श्री शुकदेवजी महाराज. तिघे दिसायला सारखेच आहेत. म्हणून तर त्याने महाराज भगवंतासारखेच धावून आले शुकाचार्य महाराज. सगळे ऋषीमुनी उठून उभे राहिले. राजा, मोठा भाग्यवान आहेस तू. आमच्या समोर जे प्रश्न विचारतोस हे प्रश्न यांना विचार. हे सहजासहजी कोणाला सापडत नाही. तुझ्या भाग्यानं तुला प्राप्त झालेले आहे. त्यांची शरणागती कर. राजा समोर गेला घाई घाई. त्यांच्या समोर साष्टांग प्रणिपात केला. महाराज, तुमच्या येण्यानं मी पावन झालो. त्यांना उंच आसनावर बसवलं. त्यांचं पूजन राजा करू लागला. भागवतातली पद्धत आहे महाराज. शुकाचार्यांचं आगमन भागवतात झालं की भागवत ग्रंथाची पूजा करावी. पण भूदेव आता यजमानांकडून पूजा करून घेतील. तोपर्यंत आपण शुकाचार्यांचं स्वागत करूया. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. तूने आकर पल जगाकर जीवन कर दिया निहाल. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. लेकर विष का प्याला जा रहे थे जम के गाला. हम लेकर विष का प्याला जा रहे थे जम के गाला. तुमने आकर बन जगाकर जीवन कर दिया निहाल. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. भगवान की हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. हम भूल रहे थे वन में, बल खो बैठे थे तन में. तुमने आकर बल जगाकर जीवन कर दिया निहाल. हरि की कथा सुनाने वाले, हरि का दर्श दिलाने वाले, तुमको लाखों प्रणाम, तुमको लाखों प्रणाम. शुकाचार्य
शुकाचार्यांच्या समोर राजानं साष्टांग प्रणिपात केला. त्यांना उंच आसनावरती त्यांनी बसवलं. बसून त्यांच्याशी त्यांनी संवाद साधू लागला. अंतकरणातले भाव त्यांच्या समोर व्यक्त करू लागला आणि खरं बोलला. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? खरं बोलला. महाराज, माझ्याकडून पाप झालंय हो, माझ्याकडून पाप झालंय. लोक पुण्य सांगतात, बोर्ड लावून सांगतात, पण पाप मात्र कोणी सांगत नाही. आणि परमार्थात हेच जास्त महत्वाचं आहे. जसं त्यांनी डॉक्टरच्या दवाखान्यात गेल्यानंतर काय खाल्लंय हे सांगावं लागतं त्रास व्हायला लागल्यावर. जसं एखादा अपराध करून वकिलाकडे गेल्यानंतर त्याच्यातून सुटायचं असेल तर वकिलाला खरं खरं सांगावं लागतं काय करून आलोय. तसं संतांच्या समोर गेल्यानंतर खरं बोलावं लागतंय काय काय करून आलोय. पाप व्यक्त करावं. पुण्य सुद्धा सांगितल्यानं संपून जातं, वाटून जातं, आणि पाप सुद्धा सांगितल्यानं वाटून जातं. पण लोक पुण्य सांगतात आणि सगळ्या लोकांच्या समोर रुबाबात सांगतात. तीर्थयात्रा करून आल्यानंतर त्यांनी मोठ्या थाटामाटात माऊंद घालतात. काय म्हणायचं त्याला? माऊंद. खरा शब्द माऊंद नाही, संस्कृत शब्द आहे तो मावद. मा म्हणजे नको आणि वध म्हणजे बोलू. तू तीर्थयात्रा पुण्य करून आला, सांगू नकोस कोणाला. लोक त्याच थाटामाटात उद्यापन करतात. महत्वाची गोष्ट लोकांना सांगून टाकतात, म्हणजे आलं की सगळं घालून टाकतात. मग पुण्य सांगत जाऊ नये, पाप सांगत जावं. पाप सांगण्याकरिता फार मोठं मन असावं लागतं. स्वतःला त्यांनी हीन दिन समजायला त्यांनी फार मोठं मन असावं लागतं. आमच्या त्या ओतूर परिसरामध्ये, जुन्नर परिसरामध्ये एक महापुरुष होऊन गेले. कोंडाजी बाबा त्यांचं नाव, कोंडाजी बाबा डेरे. ते म्हणायचे कोंड्या, स्वतःला कोंड्या म्हणून घ्यायचे. सामान्य गोष्ट नाही स्वतःला हीन समजून घेणं. कोंड्या म्हणायचे, स्वतःला कोंड्या म्हणायचे. अरे आज कोणी स्वतःला कमी समजतो का? मी म्हणजे काहीतरीच आहे प्रत्येकाला वाटतं. मीला खत पाणी घालायचं काम आहे. कोण स्वतःला कमी समजतो? म्हणून स्वतःचं मोठेपण सांगण्याकरिता सगळ्यांचा अट्टहास आहे. स्वतःचं कमी पण सांगण्यात कोणाला स्वारस्य वाटत नाही. म्हणून पाप सांगितलं आणि खरं बोलला राजा. म्हणून शुकाचार्य महाराज प्रसन्न झाले. राजाच्या मस्तकावर हात ठेवला महाराज. साधूनं मस्तकावर हात ठेवल्यानंतर विशेष कृपा प्राप्त होत असते. मस्तकावर हात ठेवल्याबरोबर राजा परीक्षिताला भगवंताच्या चतुर्भुज रूपाचं दर्शन झालं. तिथंच राजाचं काम झालं महाराज. कथा ऐकायचं कामच शिल्लक राहिलं नाही. मग कशाला कथा सांगितली पुढं? आपण आहोत ना, आपल्याकरिता सांगितले. जसं अर्जुनाचे व्याजे गीता प्रकाशुनी श्रीराजे हे आपण म्हणतो. जसं अर्जुनाचं निमित्त करून भगवंतानं जगाला गीता सांगितली, तसं राजा परीक्षिताचं निमित्त करून शुकाचार्यांनी जगाला भागवत सांगितलं. म्हणून त्यांनी आपल्याकरिता भागवत आहे, आपण भागवत ऐकायचंय हे आपल्याकरिता सांगून ठेवलेलं आहे. म्हणून राजा कृतार्थ झालेला आहे. राजानं प्रश्न विचारले, महाराज अहो आद्य वयम ब्रह्मण सत्सेव्या क्षत्र बांधवा कृपया अतिथी रूपेन. तुम्ही त्यांनी अतिथी होऊन आलेले आहात, कृपा करा. मला काही प्रश्न विचारायचे आहेत, माझ्या प्रश्नांची उत्तर द्या. आता पृच्छामि संसिद्धिम योगिनाम परमं गुह्य पुरुषस्य यत्कार्य म्रियमानस्य सर्वथा. मरणासन्न असणाऱ्या मनुष्याचं कर्तव्य काय आहे हे कृपा करून मला सांगा. ज्याचं मरण जवळ आलेलं आहे त्यानं काय करावं हे मला सांगा. 7 दिवसात राजाला मरायचं होतं. त्याचा प्रश्न त्यांनी झाला. या प्रश्नाबरोबरच स्कंध त्यांनी पूर्ण झाला. द्वितीय स्कंधात पदार्पण झालं. दुसरा स्कंध म्हणजे साधना स्कंध. पहिला स्कंध होता अधिकार स्कंध. हा दुसरा स्कंद आहे, याचं नाव आहे साधना स्कंद. याच्या साधना सांगितले. काय साधना त्यांनी सांगितले, कशी साधना सांगितली, याच्यात 10 अध्याय आहेत. या 10 अध्यायांमध्ये त्यांनी विशेष रूपाने त्यांनी कलियुगात काय साधना केली पाहिजे त्याचं वर्णन त्यांनी करून सांगितलं. म्हणून पहिल्या 2 अध्यायांमध्ये ध्यान प्रकरण सांगितलं. नंतरच्या 2 अध्यायांमध्ये श्रोता आणि वक्ता यांच्या हृदयाची शुद्धी सांगितली. आणि शेवटच्या 6 अध्यायांमध्ये निधिध्यासन कशाला म्हणावं याचं वर्णन करून सांगितलं. असे त्यांनी 10 अध्याय या दुसऱ्या स्कंदामध्ये आहेत. आणि या दुसऱ्या स्कंदामध्ये सगळ्यात आधी शुकाचार्य महाराज त्यांनी बोलतायत. शुकाचार्यांनी कौतुक केलं महाराज राजाच्या प्रश्नाचं. राजा फार सुंदर प्रश्न विचारलास, फार गोड प्रश्न विचारलास. का गोड प्रश्न आहे? अरे तुला लवकरात लवकर मरायचंय असं नाही, तुझ्यापेक्षा फार लोक घाईवर आहेत. कारण तुला तरी 7 दिवस आहेत. महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही ऐकतात ना सर्वजण? जरा झटकून सुधरून ऐका. राजा परीक्षित किती दिवस होते? 7 दिवस होते. राजाला शाप होता 7 दिवसांनी मरशील म्हणून. 7 दिवसाच्या आत राजाला मृत्यू येऊ शकत नव्हता, कारण शापच 7 दिवसानंतर मरण्याचा होता. तसं आपल्याला काय आहे का वरदान, एखादा शाप देत काही नाही तर लावा बरं छातीला हात, म्हणा बाबा आपण 7 दिवस त्यांनी मरूच शकत नाही. अरे क्या भरोसा आहे इस जिंदगी का.
काय भरोसा है, क्षण भंगुर नाही भरोसा। काय घर से बाहेर निकलना पडेगा, जावंच लागतं महाराज। तिथं काय म्हणतात नाही यमाच्या समोर, यम आल्यानंतर म्हणतो चल, त्याला नाही म्हणतात थांब, आताच ठक्याचं लग्न झालंय, अजून ठकीचं व्हायचंय, थोडा उशिरा ये। काळ म्हणतो ठक्याचं कर नाही तर ठकीचं निघ, काहीच त्याच्या समोर अपील चालत नाही महाराज, जावंच लागतं। आणि माझं खोटं असलं तर कोरोनाला विचारा त्याने किती नेले, जावंच लागलं। पैसे नव्हते का गेलेल्या लोकांकडे, फार होते, फार पैसे होते, फार संपत्ती होती, फार मान होता, फार प्रतिष्ठा होती, फार वैभवावाले मेले महाराज। कोणालाच थांबवता आलं नाही, त्याचं नाव आहे काळ। तो कोणाला घाबरत नाही, देव सोडून घेऊनच जातो महाराज, महत्वाची गोष्ट आहे। म्हणून कधी काळ येईल आणि घेऊन जाईल सांगता येत नाही। म्हणून 7 दिवस तुला आहेत राजा, तुझ्यापेक्षा घाईवर बाकीचे लोक आहेत, सांगता येत नाही मरण कधी येईल, म्हणून सावधान। आणि त्याला 7 दिवस होते, आपल्याला 7च आहेत महाराज, जरा मोजून बघा। रविवार, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, किती झाले? 7च झाले। आपल्याकरता प्लुटोवार, नेपच्यूनवार, हर्षणवार अजून तयार झाले नाहीत महाराज। आपण तेवढ्यातच आहोत, तेवढ्या 7 दिवसातच आपला गारडा होणार आहे, कधी होईल सांगता येत नाही कोणाचा। सावधान, वारे सावध सोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळ सागा। सावधान, सावधान करण्याकरिता संत महापुरुष येतात, पण लोक सावध होत नाहीत। असो, राजाच्या प्रश्नाची प्रशंसा त्याने श्री शुकदेवजी महाराज करतायत। राजा मोठा भाग्यवान आहे महाराज, त्याला शुकाचार्यांचा संग झाला। अरे महात्म्याचा संग जीवनामध्ये प्राप्त होणं हे सहज घडत नाही, फार मोठं भाग्य असं म्हणा। इथं बाबांना पाहिलेले लोक आहेत ना, ज्यांनी ज्यांनी बाबांना पाहिलंय, ज्यांनी ज्यांनी बाबांची संगती प्राप्त करून घेतली, त्यांनी छातीला हात लावा आणि म्हणा आम्ही भाग्यवान आहोत। अरे तुम्हीच खरे भाग्यवान आहात, तुम्ही प्रत्यक्ष त्यांना पाहिलंय। तुकोबाराय म्हणतात, धन्य म्हणवीन इह लोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियाला, धन्य म्हणवीन इह लोकी लोका। म्हणजे ज्यांनी ज्यांनी त्या महापुरुषांना पाहिलंय प्रत्यक्ष ते खरे भाग्यवान आहेत, ज्यांना संगती झाली त्याच्यापेक्षा जास्त भाग्यवान। म्हणून त्यांनी दिव्य महापुरुष येतात, शुकाचार्यांसारखे महापुरुष आले, राजाला संगती घडली, भाग्यवान आहे। शुकाचार्यांच्या मुखातले शब्द आहेत, श्री शुकवाच हे वर्यानेश ते प्रश्न कृतो लोकहितं नृपहाम, आत्मविद सम्मत पुंसाम श्रोतव्यादिनो यपरहा। राजा गोड प्रश्न विचारलास, तुझ्या हिताचा नाही, कृतो लोकहितं नृपहा, लोकांच्या हिताचा प्रश्न विचारलास। लोकांनाही लवकरात लवकर मरायचे पण त्यांना कळत नाही। मग ऐक, श्रोतव्यादिनी राजेंद्र नृणाम संती सहस्रशः, ऐक तुला मी साधन सांगतो, ते साधन जर तू त्याने करशील तर तुला त्याने निश्चित परमपदाची प्राप्ती होईल। काय केलं पाहिजे? आधी विरक्ती अंतकरणात धारण केली पाहिजे। देहापत्य कलत्रादिषु आत्मसैन्यस्य सत्स्वपी तेषां प्रमत्तो निधनं पश्यन्नपि न पश्यति। ज्या कुटुंबामध्ये परिवारामध्ये राहतो आहेस, तिथं राहताना त्याने पाहून नाही पाहिल्यासारखं त्या संसाराला कर, त्याच्यात पाहुण्यासारखा राहायला शिक। महत्वाचा विचार, जवरी प्राक्तनाची दोरी, तैसे असावे संसारी। वस्ती कर वस्ती आला, प्राप्तकारी सगळे प्रमाण पाहून तसं संसारात असावं। आणि काय करावं? भगवंताचं भजन करावं। तस्मात भारत सर्वात्मा भगवान ईश्वरो हरिः, श्रोतव्य कीर्तितव्यस्य स्मर्तव्यस्यता भयम। 3 गोष्टी सांगितल्या, त्याच्यात राहून भगवंताचं चिंतन कर। काय साधना करू? पहिला मुद्दा सांगितला श्रोतव्य, भगवंताच्या कथा कीर्तनांचं श्रवण कर, श्रोतव्य। नंबर 2 कीर्तितव्य, भगवंताचे गुणानुवाद लोकांच्या समोर वर्णन करून सांग, कीर्तितव्य। आणि तिसरा मुद्दा सांगितला स्मर्तव्य। 3 गोष्टी आहेत, भगवंताच्या कथा लोकांच्या समोर सांगाव्यात, भगवंताच्या कथा श्रवण कराव्यात, आणि सांगताना आणि ऐकताना भगवंताचं स्मरण करावं। या 3 गोष्टी ज्याला करता आल्या तो खरा साधक आहे। म्हणून अखंड भगवंताचं स्मरण करा। राजा म्हणला, महाराज मग एवढंच जर साधन आहे भगवंताचं स्मरण करायचं, तर अंतकाल समयाला करीन ना मी स्मरण, त्यावेळेला होईल ना स्मरण म्हणे। महाराज म्हणले, वेड्या, अरे असं स्मरण होत नसतं, अंतकाल समयाला करीन म्हणणारे माणसं गाफिल आहेत। महत्वाची गोष्ट सांगतो, अरे जन्म जन्म मुनी जतन कराई, अंतराम काही आवत नाही। जन्म जन्म ज्यांनी तपश्चर्या केली त्यांच्या तोंडात अंतकाल समयाला देवाचं नाव येत नाही, आणि मी सहज त्यावेळेला नामचिंतन करीन असं म्हणणारा माणूस गाफिल आहे महाराज। महत्वाची गोष्ट आहे, नाहीच देवाचं नाव तोंडात येत मरताना,
असे बरेच माणसं त्याने पाहायला मिळाले. विनोदानं काही महात्म्यांच्या मुखातून दृष्टांत ऐकले. मला एक म्हातारं मरायला लागलं. ते सगळा परिवार शंकराचा भक्त होता, वृद्धेश्वराचा. म्हातारं मरणासन्न अवस्थेत आहे, आता ते मरणारच आहे. मग त्याने मरत्या खेपेलं तरी याच्या तोंडात शिव 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 असं नाव यावं असा विचार मुलं मोठे हुशार होते. त्याला म्हणायचे, बाबा तुम्ही शिव शिव म्हणा, ओम नमः शिवाय म्हणा. ते म्हणच ना काय केलं. पोराने असा विचार केला, याच्या तोंडात आणायचंच देवाचं नाव. हे संसारात अडकलेलं म्हातारं होतं. त्याने एक पोतं आणलं आणि मरणाऱ्या म्हाताऱ्याच्या समोर पोतं नेऊन उभं केलं आणि खालच्या बाजूला पोत्याला छिद्र पाडलं आणि त्याच्यातून धान्य गळायला लागलं. पोरांना वाटलं म्हातारा आता मरताना तरी म्हणेल ते पोतं शिव शिव. त्याच्या नादानं याच्या तोंडात शिव नाव तरी येईल, म्हणजे पोत्याच्या निमित्तानं तरी शिव म्हणेल. पण म्हातारं सामान्य नाही, पोरांचा बापच होता ना महाराज, तो काही सामान्य थोडाच होता. ते धान्य गळायला लागलं आणि ते गळायला लागल्यानंतर म्हाताऱ्यानं पाहिलं आणि जरा चारच्या पट्टीत मला अरे टाच 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 म्हणता म्हणता जीव गेला महाराज. पण शिव नाही म्हणला. असं काय उगाच देवाचं नाव तोंडात येत असतं काय? टाच म्हणलं पण शिव म्हणलं नाही. अरे ते शिव 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 तोंडात यायला जन्मभराची तपश्चर्या असावी लागते. असे नाही त्यांनी तोंडात देवाचं नाव येत. हे लक्षात घेण्यासारखंच आहे. म्हणून जन्मलाभ पराम पुंसा अंते नारायण स्मृती एतवान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया जन्मलाभ पराम पुंसा अंते नारायण स्मृती. त्याचा अर्थ लक्षात घ्या. एतवान सांख्य योगाभ्याम स्वधर्म परिनिष्ठया. सांख्ययोग म्हणजे ज्ञानयोग. ज्ञान संपन्न होऊन त्यांनी स्वधर्माच्या ठिकाणी निष्ठा ठेवून जर जीवन आपण जगलो तर त्यांनी महाराज भगवंताचं चिंतन करणाऱ्या माणसाच्या मुखामध्ये अंतकाल समयाला भगवंताचं नाव येऊ शकतं, अन्यथा भगवंताचं नाव मुखात येत नाही. म्हणून त्यांनी राजा अखंड भगवंताचं चिंतन त्यांनी करावं लागेल. कशा पद्धतीने महाराज माझ्याकडे 7च दिवस आहेत, या 7 दिवसात मी त्यांनी भगवंताचं चिंतन श्रोतव्य कीर्तितव्य स्मर्तव्य कशा पद्धतीने करू. महाराज म्हणले, अरे 7 दिवस फार आहेत. तुला उदाहरण सांगतो. उदाहरण सांगितलं एका राजाचं. त्याचं नाव आहे खटवांग राजा. खटवांगो नामदे वर्षी राजर्षी. त्याचं उदाहरण सांगितलं. त्याला पाऊण तास शिल्लक राहिला होता. आपण म्हणतो 1 तास उरला, खटवांग रायाशी भाग्यदशा कशी प्राप्त झाली. खटवांग राजाचा उद्धार झाला. 1 तासात भगवंताच्या चिंतनानं उद्धार होऊ शकतो, तर 7 दिवसात तुझा उद्धार का होणार नाही. मग सांगा महाराज काय साधन करू. मग सांगितलं, इदम भागवतम नाम पुराणम ब्रह्मसंमितम. भागवत नावाचं त्यांनी ब्रह्मसंमित पुराण आहे. तू भागवताचं श्रवण कर, त्याचं चिंतन अशा पद्धतीने कर, म्हणजे तुला त्यांनी अशा पद्धतीनं भगवत स्वरूपात प्राप्त होईल. राजाला त्यांनी वर्णन करून सांगू लागले. राजा आनंदी झालेला ऐकण्याकरिता तयार आहे. सांगा महाराज कशा पद्धतीने ऐकू, कशा पद्धतीने साधना करू. साधना सांगितली. जितासना जित श्वासा जित संगा जितेंद्रिया स्थूले भगवते रूपे. भगवंताच्या स्थूल सूक्ष्म रूपाचं ध्यान करायला सांगितलं. पण 4 साधनं सांगितली. जितासना, आसनावर विजय प्राप्त करून घे. जित श्वासा, श्वासावर विजय प्राप्त करून घे. जित संग, संगतीवर विजय प्राप्त करून घे. आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा सांगितला, जितेंद्रिया, इंद्रियांवर विजय प्राप्त करून घे. परमार्थ जर करायचा असेल तर या सगळ्या गोष्टी त्यांनी फार महत्वाच्या आहेत महाराज. म्हणून त्यांनी जितासन, आसनावर विजय प्राप्त करून घ्यावा. एका आसनात त्यांनी माणसाला निदान 58 मिनिटं तरी बसता यावं. 58 मिनिटं तरी एका आसनामध्ये बसता आलं पाहिजे. आता हे आसन बदलून मी तुम्हाला सांगतोय. तेवढं सोपं नाही. हे कलियुग आहे ना महाराज. याच्यात त्यांनी सहजासहजी त्या सगळ्या गोष्टी साधत नाहीत. पण तरी निदान एकाग्र होण्याचा विचार करावा. जितासन, जित श्वास, श्वासावर विजय प्राप्त करून घ्यावा. प्रत्येक श्वासाश्वासात भगवंताचं नाम जडवावं. सासो की माला में सिमरू में प्रिय का नाम. त्याचं नामचिंतन श्वासाश्वासात व्हावं. मानवी जीवनामध्ये, माणसाच्या शरीरामध्ये 24 तासामध्ये 21,600 श्वास प्रश्वास होतात. 21,600 वेळा. त्या श्वासामध्ये एक स्पंदन सुरू आहे. ते स्पंदन त्यांनी महाराज आपल्या जीवनामध्ये आपण पक्क करून घ्यावं. प्रत्येक श्वासाश्वासात भगवंताचं चिंतन करावं. सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू मैं प्रिय का नाम. सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू मैं प्रिय का नाम. सासों की माला पे, सासों की माला पे सिमरू मैं प्रिय का नाम. जावा बंदा तेरा राधे श्याम, जावा
श्वासाश्वासात भगवंताचं चिंतन करावं, श्वासावर विजय प्राप्त करून घ्यावा. माऊली ज्ञानोबा सांगतात, नासा पुटाहुनी वारा वाहत असे अंगुली 12 बोट त्यांनी वारा वाहतो. ज्यावेळेला खरोखर एकाग्रता निर्माण होते, चिंतन त्यांनी साधक करू लागतो, एक 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 त्यांनी अंगुली कमी होत जाते, नाकापर्यंत श्वास राहतो आणि हळूहळू त्यांनी महाराज तोही बंद होतो आणि समाधी त्याला लागते. महाराज महत्वाची गोष्ट आहे, प्राणावर विजय प्राप्त केला जातो, श्वासावर विजय प्राप्त केला जातो. म्हणजे जित असना जित श्वासा जित संघा, संगतीवर विजय प्राप्त करून घ्यावा. सगळ्यात मोठी संगती जर आपल्याला कोणाची असेल तर मीची संगती आहे. याच्यात बरंचसं सांगण्यासारखं आहे. म्हणून लोकांची संगती आपण नंतर करू, पण मीपणाची संगती आपल्याला आधीच झालेली आहे. म्हणून संघ जर टाकायचा असेल तर मीचा टाकावा. संगम त्यक्त्वा सुखी भव. म्हणून त्यांनी काय टाकायचंय? संघ टाकायचा आहे. कशाचा संघ टाकायचा? मीपणाचा संघ टाकावा. कृतार्थ होता येईल. आणि जितेंद्रिय इंद्रियांना त्यांनी आवरलं पाहिजे. बलवान इंद्रिय ग्राम विद्वांसामापि कर्षति मात्रा स्वस्त्रा दोहित्रावा न विविक्ता सनो भवेत. बलवान इंद्रिय ग्राम विद्वांसामापि कर्षति. विद्वानाला सुद्धा इंद्रिय आकृष्ट करून घेतात. पण इंद्रियांवर विजय प्राप्त करून घे. आणि असं करून काय करायचंय? मग 2 प्रकाराने भगवंताचं ध्यान करायचंय. एक स्थूल रूपाचं ध्यान करायचंय, एक सूक्ष्म रूपाचं ध्यान करायचं. 2 प्रकारचं ध्यान भगवंताचं वर्णन करून सांगितलं. हे सर्व त्यांनी राजांना ऐकलं. स्थूल सूक्ष्म रूपाची धारणा वर्णन करून सांगितली. अनेक प्रकारच्या साधना त्यांनी सांगितल्या. सकाम साधना, निष्काम साधना सांगितल्या. जर तेजाची प्राप्ती करून घ्यायची असेल तर बृहस्पतीची उपासना करावी. धनाची जर प्राप्ती करून घ्यायची असेल तर लक्ष्मीची उपासना करायची. स्वर्ग जर हवा असेल तर देवतांची उपासना करायची. पुत्र प्राप्त करून घ्यायचा असेल तर प्रजापतीची उपासना करायची. आयुष्य वाढवायचं असेल तर अश्विनी कुमारांची उपासना करायची. सौंदर्य हवा असेल तर गंधर्वांची उपासना करायची. चांगली पत्नी मिळावी असं वाटत असेल तर उर्वशीची उपासना करायची. विद्या म्हणजे ज्ञान प्राप्त करायचं असेल तर शंकराची उपासना करायची. ज्याला ज्ञान संपन्न व्हावं असं वाटतं त्याने शंकराची उपासना करावी. ज्याला पती पत्नीत प्रेम राहावं असं वाटतं त्यानं पार्वतीची उपासना करावी. आणि ज्याला काहीच नको आहे, अकामस सर्व कामो वा मोक्ष काम उदारधी, ज्याला काहीच नको आहे त्यानं काय करावं? तीव्रेन भक्ती योगेन यजेत पुरुषम परम. म्हणून तीव्र भक्ती योगानं परम पुरुषाची उपासना त्यानं करावी. म्हणून ज्याला काहीच नको आहे त्यानं काय उपासना करावी हे सांगितलं. यानंतर इंद्रियांचं साफल्य कशात आहे ते सांगितलंय. डोळ्यांचं साफल्य कशात आहे? भगवंताला पाहण्यात आहे. कानांचं साफल्य कशात आहे? भगवंताची कथा ऐकण्यात आहे. मुखाचं साफल्य कशात आहे? भगवंताची गुणांवाद गाण्यात आहे. हातांचं साफल्य कशात आहे? दान धर्म करण्यात आहे. पायाचं साफल्य कशात आहे? भगवंताकरता तीर्थयात्रा करण्यात आहे. हस्तो पवित्रो यदि दाद पुण्यम, पादो पवित्रो यदि तीर्थयात्रा, असे अनेक प्रमाण आपल्याला त्यांनी पाहता येतील. म्हणून इंद्रियांचं साफल्य वर्णन करून सांगितलं. राजाने हे सगळं ऐकलं, फार समाधान वाटलं. आता राजाच्या मनात काही प्रश्न आहेत. महाराज राजानं प्रश्न विचारला, महाराज मला सांगा, हे सगळं तुम्ही माझ्या समोर वर्णन करून सांगितलं, पण ही सृष्टी कशी निर्माण झाली हेच मला समजत नाही. भगवान त्यांनी सृष्टीची निर्मिती करतो, परमात्म्याने सृष्टी निर्माण केली हे मला ऐकायला मिळालेलं आहे, गोष्ट खरी आहे. पण या सृष्टीची उत्पत्ती भगवान कशी करतो, त्याचं पालन कसं करतो, त्याचा संहार कसा करतो, लय कसा करतो हे मला ऐकायचंय. आणि मला तुम्ही कृपा करून सांगा. आता शुकाचार्याने अजून आनंद झाला, कारण शास्त्र सांगायचंय ना. शास्त्र श्रीमद भगवद्गीता आणि श्रीमद भागवत कथा याच्यात साम्य आहे. महाराज श्रीमद भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी काही शास्त्र सांगितलं नाही, संवाद आहे फक्त. दुसऱ्या अध्यायात देव बोलू लागला आणि शास्त्र सांगायला सुरुवात केली. तसं भागवतामध्ये सुद्धा पहिल्या स्कंधामध्ये काही शास्त्र नाही, कथा आहेत सगळ्या. आणि त्या कथा आपण आता ऐकलेल्या आहेत. दुसऱ्या स्कंधात पदार्पण केल्यानंतर शास्त्र सांगायला सुरुवात केली. श्री शुकदेवजी महाराज आता शास्त्र सांगणार. शुकदेवांनी त्यांनी महाराज फार समाधान वाटलं, बोलायला सुरुवात केली. या दुसऱ्या स्कंधाच्या 4थ्या अध्यायामध्ये 12 श्लोकांमध्ये त्यांनी मंगल आलेला आहे. मंगल करणं महत्वाचं आहे. आपण मंगलाविषयी ऐकलं. 3 प्रकारचे मंगल असतात. वस्तुनिर्देशरूप मंगल आहे, नमस्कारात्मक मंगल आहे, आशीर्वादात्मक मंगल आहे. श्री शुकदेवांनी या ठिकाणी मंगल केलं. सुरुवातीला आपण मंगल पाहिलं होतं, सुतजींनी केलेलं मंगल. आपण त्यांनी मंगल पाहतो आहोत. नमः परस्मै पुरुषाय भूयसे सतुद्भवस्थान निरोध लीलया गृहीत शक्ती त्रयायत देहिनाम अंतर्भवान अनुलक्षवर्तमने. त्या परमतत्वाची वंदना श्री शुकदेवजी महाराज करतात. यानंतर त्यांची दीक्षा गुरु भगवती राधाराणी आहे. तिचं नाव घ्यायचं नाही ना, तिने सांगून ठेवलं तर माझं नाव स्पष्ट घ्यायचं नाही.
पण अस्पष्ट रूपाने तिच्या नावाचं वर्णन आहे. नमो नमस्तेस्तु वृषभाय सात्वताम. वृषभाय सात्वताम विदुर काष्टाय मुहुक्कु योगिनाम निरस्त साम्यातिशयेन राधसा. असा शब्द राधा नाही म्हणले, राधसा. म्हणून राधा राणीची वंदना त्यांनी केलेली आहे. त्यानंतर व्यासदेवानं नमस्कार केला. नमस्तस्मै भगवते वासुदेवाय वेधसे वप्रज्ञानमयम सौम्या यन्मुखांबुरहासव. अशी त्यांनी वंदना करत श्री शुकदेवजी महाराज सांगू लागले, राजा तू जसा प्रश्न मला विचारलेला आहे असाच प्रश्न एकदा नारदानं ब्रह्मदेवाला विचारला होता. मग ब्रह्मदेवानं नारदाला काय सांगितलं हे मी तुला सांगतो. म्हणून त्यांनी सुंदर असणारा प्रश्न आहे, सृष्टीची उत्पत्ती परमात्मा कसा करतो, त्याची स्थिती आणि लय कशा पद्धतीने करतो ते मला सांगा.